आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मी नैना गुजर चिपळूणवरून आहे. मी पहिल्यांदा सुरुवातीला रेकीला जॉईन झाले. रेकीला जॉईन होऊन सुद्धा 4-5 वर्ष झाले, जवळजवळ 2-3 वर्ष तरी झाले. ग्रँड मास्टर सातला मी होते. त्याच्यानंतर एंजलचा कोर्स केला मॅडम तुमच्याकडंच. फर्स्ट एंजल म्हणजे पहिलाच तुम्ही लॉन्च केलेला असेल. 1 नंबरचा एंजलचा जो आहे तो 1 नंबरचा एंजलचा मी हे केला. म्हणजे मी रेकी ग्रँड मास्टर आहे, एंजल थेरपिस्ट आहे आणि मला टॅरो पण शिकायचं होतं. पण वेळेच्या अभावी एवढे मध्ये 2-3 वर्ष गेली. म्हणजे दुपारची बॅच असायची, दुपारी कॉलेज असायचं. त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेस म्हणजे मागं होणार पडलं. नाही माझ्याकडनं म्हणून पण ह्या वेळेस मी ठरवलं काही झालं तरी मे मध्ये जॉईन करायचंच. भले कुठेही जायचं असेल, काही काम असेल तरी पण करायचंच ठरवलं. आणि ह्या मे मध्ये मी ह्याला टॅरोला ऍडमिशन घेतलं आणि टॅरो अगदी उत्तमरित्या मी शिकले. मला तरी वाटतं पहिलं ज्यावेळेस मी कार्ड काढलं ना मॅडम, पहिलं कार्ड मी वाचन केलं ना, ते पण तितक्याच कॉन्फिडन्सनी केलं. म्हणजे अच्छा. हं. अभ्यासच तुम्ही शिकवतानाच इतकं छान शिकवलं. जरी आधीमध्ये मिस झालं असेल तरी पण व्हिडिओ बघितले आणि समजून घेतलं कार्ड. कार्ड समजून घेतले, प्रत्येक कार्ड समजून घेतलं. आणि पहिल्यांदा ज्यावेळेस मी सगळ्यांच्या नंतर मी वाचलं, पण पहिल्यांदा ज्यावेळेस मी कार्ड वाचलं ना, त्यावेळेस सुद्धा माझ्याकडे तोच कॉन्फिडन्स होता. म्हणजे वाचताना वाटत नव्हतं की मी चुकतंय की काय. म्हणजे जो कॉन्फिडन्स येतो ना, तो तुमच्या शिकवण्यातून तो कॉन्फिडन्स आमच्याकडे आला, की आपण जे करणार ते योग्यच असणार, योग्यच होणार आणि बरोबर उत्तर देणार. हे सगळं शाबास. रेकीमुळं, ह्या ब्रह्मांडामुळं आणि तुमच्यामुळं. इथं तुमच्यामुळं अगदी शाबास पहिलं स्वतःला कार्ड पण मी यासाठी म्हणते की त्या प्रॉब्लेम. प्राध्यापक आहेत. ओके. ह्या टीचर आहेत, ह्या प्राध्यापक आहेत. आणि दुसरी दुसरी टॅरोची गोष्ट मला सगळ्यात जास्त काय आवडली मॅडम, भविष्य बघण्याच्या कला आहेत. ज्योतिषशास्त्र आहे तुमचं, अंकशास्त्रानुसार पण आपण सांगतो, हं. वास्तुशास्त्र आहे. पण हं. टॅरो मध्ये एक सगळ्यात महत्वाचं काय माहितीये, ज्योतिषशास्त्र आपल्याला पण उपाय सांगतात, सगळेच रेमेडी देतात. पण हं. टॅरो मधली जी रेमेडी आहे ना, ती खरं खूप सुंदर. म्हणजे तिथं प्रत्यक्षात व्यक्तिमत्व विकास, जर तुम्ही स्वतःमध्ये बदल केला ना, तर जे करायचंय ते आपल्याला मिळतच, होतच. म्हणजे बाकी सगळ्यापेक्षा आपण अध्यात्माला जास्त जोडला जातो, आध्यात्मिक ह्याला. आणि आपण बरोबर. व्यक्तिमत्व विकास करतो ना, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट टॅरो मध्ये मी शिकली. की एखादा जर प्रॉब्लेम आहे, आपलं लग्न ठरत नाहीये, काय अडचण आहे बा, असं असं आहे, आपल्याला हे व्यक्तिमत्व आपलं सुधारायला पाहिजे, मागचं सोडायला पाहिजे सगळं, आध्यात्मिकतेला जोडायला पाहिजे. म्हणजे हा जो विकास असतो ना, व्यक्तीने हं. स्वतःमध्ये जो बदल घडवला, त्या बदल घडतो ना, त्याच्यामुळेच आपलं जे ध्येय आहे ना, ते ध्येय आपल्याला मिळतं. हे बरोबर. म्हणजे सगळ्या रेमेडीज व्यक्तिमत्व विकास मध्ये दिला जास्तीत जास्त आहेत ना. 2-3 कार्ड असे आहेत की जिथे आता आपल्याला कुलदेवताचं करायला सांगतात, किंवा काही कार्ड पित्रांचं पण दाखवतात. ते ते तेवढं फक्त आपण केलं की हं. बाकी सगळ्या कार्डांवर आपलं व्यक्तिमत्व असतं. आणि ते बरोबर. जर आपण सुधारलं, समोरच्या पार्टीला सांगितलं की तू असा तुझ्यामध्ये बदल कर, तुझं हे काम घडेल, त्याने जर त्याच्यामध्ये बदल केला तर ते काम त्याचं नक्की होणारच. आणि आणखीन एक अनुभव टॅरोचा, कार्ड कधीही खोटं सांगत नाही. तुम्ही कुठल्याही अँगलने वाचा, एकच प्रश्नासाठी दोघी तिघी जणींनी कार्ड टाकले, जरी वेगवेगळे आले तरी मिनिंग त्याचा तोच असतो. मिनिंग त्याचा तोच असतो मॅडम. मी खूप अनुभव घेतला. आम्ही सगळ्यांनी ग्रुपमध्ये करत असताना एकाच प्रश्नासाठी खूप कार्ड टाकले, पण सगळ्याचा अर्थ एकच आला. म्हणजे जे उत्तर द्यायचं ते परफेक्टच असतं. असं म्हणजे होत नाही कधी की चुकीचं रिडिंग झालंय किंवा चुकीचं काही सांगितलंय. हा टॅरोचा खूप छान अनुभव आहे मला. म्हणजे हे 2-3 अनुभव तर अगदी सांगण्यासारखे आहेत की कार्ड चुकीचं उत्तर देत नाही. आणि सगळ्यात महत्वाची रेमेडी इथं आहे असेल तर ती व्यक्तिमत्व विकास. आणि जर व्यक्तीमध्ये जर बदल झाला तर काय त्याच्याकडे सगळी क्षमता निर्माण होते, जे त्याला करायचंय तो करू शकतो. हे 2-3 अनुभव खूप म्हणजे खूप छान आहेत. आणि या सत्याची जाणीव आम्हाला तुमच्याकडनं झाली मॅडम. म्हणजे ते आमच्याकडे होतं, आम्हाला माहित होतं, पण त्याची जाणीव नाही. म्हणजे जर आपण आपल्यात बदल केला तर आपण अचीव करू शकतो. याची जाणीव जी नक्कीच. आहे ही तुमच्यामुळं, ब्रह्मांडामुळं, रेकीमुळं, टॅरोमुळं, एंजलमुळं, ह्या सगळ्याची जाणीव होती. आणि मला तरी वाटतं की प्रत्येकाने रेकी शिकायलाच पाहिजे. जर स्वतःला बदलायचंय, स्वतःचं आयुष्य सुधारायचं आहे, स्वतःची प्रगती करायची आहे, स्वतःच्या स्वभावामध्ये बदल करायचा असेल, तर सगळ्यांनी रेकी, टॅरो हे केलंच पाहिजे. म्हणजे केलंच माझं पाहिजे. तर प्रामाणिक मत आहे.
हा. नक्कीच. एक मध्ये असं की बघा नाही ना, जसं आपण अध्यात्म म्हणतो, नक्कीच गूढ विद्या आहे. पण अध्यात्मासह विज्ञान आहे. विज्ञानासह हो आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून याचा अभ्यास केला आणि म्हणून तुम्ही हो एवढ्या छान प्रकारे त्या सगळ्या गोष्टी बोलत आहात. लक्षात येते ना आपल्या? हो हो हां. हो आणि व्यक्तिमत्व हो विकास मॅडम. काय? तर व्यक्तिमत्व विकास हेच आहे ना, की तू तुझ्या विचारांवर कार्य कर. जो विचार एक व्यक्ती करायला लागेल ना, ते त्याच्या आयुष्यामध्ये घडेल. हो हे विज्ञानाला जोडून आहे. अंधश्रद्धा पसरवणे हा उद्दिष्ट नाही. तर स्वतःच्या शक्तीसोबत समोरच्या व्यक्तीला जोडा. यापेक्षा जास्त पुण्याचं काम मला वाटतं या जगात कोणतंच नसेल. कारण अंधश्रद्धेच्या मागे लोंढा वाहतो आहे. आणि म्हणूनच मग तुम्हाला बरोबर त्या आहे. सगळ्यांना एक काय म्हणते, की त्या अंधश्रद्धेच्या ला धरून ज्या काही बरेच लोकं काही रेमेडीज हे ते तर ते नाही. हे तुम्ही काय शिकला आहात? तुम्ही विज्ञान शिकला आहात, मानसशास्त्र शिकला आहात, त्याची जोड अध्यात्मासोबत जोडायला शिकला आहात, तुमच्या आतला प्रकाश ओळखायला शिकला आहात आणि लोकांनाही त्यांच्या आतला प्रकाश शोधायला शिका. त्यांना बुवाबाजीकडे नका पाठवू. आत्मा नमस्ते मॅडम. तुमचे खूप खूप आभार, ब्रह्मांडाचे आभार. खूप सुंदर. किती कार्ड वाचले नाही ना? जवळजवळ मी मॅडम नाही म्हटलं ना तरी 70-80 कार्ड केले असतील मी. म्हणजे शाबास. ग्रुपमध्ये माझे तेवढे वाचून नसतील झाले कदाचित. हं. ग्रुपमध्ये थोडेसे वाचून झाले असतील, पण पर्सनली मी 70-80 कार्ड काढलेत. माझ्या घरच्यांचे, माझ्या विद्यार्थ्यांचे, कधीतरी नातेवाईकांचे, की ज्यांचे प्रश्न माझ्यापर्यंत आहेत. म्हणजे मला माहितीये की यांना हे कमतरता आहे. मग त्यांचे कार्ड मी काढलेत आणि स्वतः त्याचा अभ्यास केला आणि त्यांनाही सांगितलं मी त्या पद्धतीने. गुड गर्ल. बहुत बढ़िया. ओके, मी नैना सहज नैनाला तर विचारतेच, बाकी सगळ्यांनाही विचारते. विचारू? एक विचारू? किती? आता टॅरोटचा क्लास आपला किती तारखेला सुरू झाला होता? जवळ-जवळ 2 महिने होऊन गेले असतील. हो ना सगळ्यांना? ओके. हो 45 दिवसाचा कोर्स होता. पण कुठेतरी तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून 2 महिने जास्त होऊन गेले असतील. तुम्ही करतच आहात. आहे लिंक मोकळी तर तुम्ही करतच आहात. ओके. आणि जोपर्यंत जमेल तोपर्यंत देईलच तुम्हाला लिंक. त्यात प्रश्नच नाही. मला विचारायचं आहे, की ॲज अ प्रोफेशनली कोणी-कोणी आत्तापर्यंत किती-किती कमावले? फी वसूल करायला लागले का तुम्ही? कोणी-कोणी? सांगा पटापट. हो मॅडम, हां, किती? नक्कीच. तरी गेले आतापर्यंत 10च्या पुढे गेले असतील. अरे वाह! शाबासकी द्या स्वतःला. बहुत बढ़िया. नाही ना, तुम्ही असं किती आहे. कमावले? मी पण 4-5 कमवले मॅडम. ये हुई ना बात. नेक्स्ट स्वाती. हो मॅडम, मी पण कमवले. 4-5 पर्यंत गेले आणि चालूच आहेत माझे दररोजचे. शाब्बास. दररोज अश्विनी, हा नीलम, दररोजचे सुषमा चालूच आहेत. सगळ्यांना हा प्रश्न नाही विचारणार मग. अश्विनी, नीलम, सुषमा किती कमावले? मॅडम मी 10,000 कमवले मॅडम. आम्ही शाब्बास. पण पोचलोय मॅडम आणि रोजचे कार्ड चालू आहेत आणि योग्य उत्तर पण मार्गदर्शन पण योग्य देत आहेत. त्याच्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. कितीपर्यंत पोहोचल्या अश्विनी? मला ऐकू नाही आलं. 15 पर्यंत पोचलोय मॅडम. शाबासकी द्या. शाबासकी द्या स्वतःला. ओके, वैशालीताई. मी 4,000 ते 5,000 पर्यंत बहुत मिळवले. बढ़िया. स्वप्नाली किती काढले ग टॅरो रीडिंग मधून? मॅडम कार्ड रिडिंग केले मी आतापर्यंत 30-35 कार्ड रिडिंग केले. पण मॅडम सगळे घरातलेच नातेवाईक आणि फ्रेंड्स ओके. होते. हां, काय हरकत नाही. ओके, तर सगळेजण छान प्रकारे म्हणजे कुठेतरी एक कॉन्फिडेंटली तुम्ही प्रोफेशनली टॅरो रीडर झाले आहात का? हो मॅम, हो मॅम, झालोच. कधी कारण आपण प्रेमाने आम्हाला कोणाची हं, कॉन्फिडन्सनेच प्रश्न येतात आणि आम्ही त्या आत्मविश्वासानेच त्यांची उत्तरं पण देतो. आणि दररोजचं नाही नाही म्हटलं तर 2-3 तरी आम्हाला येतातच. कार्ड 2-3 म्हणजे प्रश्न येतातच कार्ड काढण्यासाठी. बहुत बढ़िया. खूप सुंदर. शाबासकी द्या स्वतःला. म्हणजे कुठेतरी हो ट्रेनिंग मॅम, संपता हो संपता मॅम. येथे जसं मी तुम्हाला काही गोष्टीला म्हटलं होतं, की ग्रँड मास्टरमध्ये म्हटलं होतं, नक्कीच तुम्हाला प्रोफेशनली हीलर व्हायचं आहे. पण अगोदर स्वतःला एक स्ट्रॉंग करूया. बरोबर ना?
मात्र टॅरो हो रिडिंग मध्ये मी तुम्हाला म्हटलं आहे की लागा कामाला. ओके, तर त्या प्रत्येक ठिकाणी त्या प्रत्येक गोष्टीची वेगवेगळी मागणी असते, हे तुमच्या लक्षात आलं हो. बरोबर ना? विशेष स्वप्नालीच्या लक्षात आलं. मी कुठं थांबवते आणि कुठं पुढे लोटते. त्यामागे खूप कारणं आहेत. ओके. खूप सुंदर प्रोफेशनली पुढे निघा. नक्कीच ॲज अ ग्रँड मास्टर म्हणूनही प्रोफेशनली खूप छान जाणार आहात. टप्प्याटप्प्याने जाऊया आणि टॅरो रिडिंग सुसाट वाऱ्याने धावा आणि वेग फक्त असं करा, की आयुष्यामध्ये विन विन पोझिशननी तुम्हाला ज्या सगळ्या नियम शिकवले आहेत ना, त्या नियमांचं पालन करून पुढे जा. आयुष्यात कधीही कोणीही तुम्हाला मागे खेचू शकणार नाही. नेहमी मॅडम सांगत असते. तुम्ही आम्हाला टॅरो मध्येच परफेक्ट नाही बनवलं तर म्हणजे आम्हाला प्रोफेशनली कसं पुढे जायचं हे सुद्धा तुम्ही ट्रेन करून आम्हाला बाहेर पाठवलं. त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. कारण ही सुद्धा म्हणजे हे लागतं त्यासाठी. प्रोफेशनली पुढे जायचं हे सुद्धा तुम्हीच म्हणजे परफेक्ट करून घेतलात आमच्याकडून. कारण हे आमच्याकडे एवढं नॉलेज नव्हतं. म्हणजे कसं जायचं काय हे करून घेतलात मॅम तुम्ही. खूप छान. मी खूप तर मोठे फक्त आणि स्वतः आम्हाला कळलं पण नाही. आम्हाला म्हणजे शिकत शिकतच आम्ही कसे पुढे त्यामध्ये गेलो हे आम्हाला स्वतःला सुद्धा कळलं नाहीये. तसंच असतं. मी फक्त स्वतःपुरतंच करायचं आणि तेवढं मर्यादितच शिकायचं असं ठरवलं होतं. पण आता ते कार्ड आपोआप यायला लागले आणि विचारायला लागले लोक की आमचे कार्ड यायला लागले. स्वतःसाठी शिकणारेच प्रोफेशनल टॅरो रीडर्स होतात पहिले. मी तर सांगितलं होतं तुम्हाला. मला घरच्यांचंच काढायचं आहे मॅडम. माझेच प्रश्न सोडवायचे आहेत. ते पहिले लोकांपर्यंत पोहोचतात. पण काय करणार मॅडम, ब्रह्मांडाची इच्छा की तुम्ही प्रत्येकाच्या बाहेरचे आलेले पण घ्या. आता जसं माहित पडलं यायला लागल्यावर घेतोय असं आहे. नक्कीच, नक्कीच. जर का तुमच्यामध्ये ती क्षमता आहे इतरांना मार्ग दाखवण्याची, लोक तुमच्यापर्यंत मार्ग दाखवा म्हणून येत आहेत, तर तुम्ही मागे सरकता का? की तुम्ही त्यांना मार्ग दाखवसाल? मार्ग नाही, मार्गच दाखवणार. दाखवणार. कसं मग ज्या आई आता वडिलांनी आणि जन्म योग्य दिला दिशा त्यांची शान जशी योग्य सासरी दिशा आणि राखतो ना योग्य आपण, मार्गच दाखवणार. येस. आता तुम्ही तुमचं ते कर्तव्य आणि जबाबदारी दोन्ही झाले आहे. तसं आम्ही मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटची पण शान राखणार आणि त्या नावाचा झेंडा लावणार. हे तुम्हाला नक्कीच. कॉम्पिटिशन सांगू शकतो. असं आहे. तुम्ही खूप छान शिकलात सगळेजण. बहुत बढिया. थँक्यू नयनाताई. खूप सुंदर. आत्मा नमस्ते. मॅडम आता कार्ड वाचायला खूप आवडायला लागलं. म्हणजे आत्मा वेगवेगळे प्रश्न काढावेसे वाटतात, वाचावं वाटते कार्ड. हे खरी गोष्ट आणि आहे. हो. मॅडम नैना मॅडम पण खूप छान कार्ड वाचतात. त्या सुरुवातीला त्यांनी खूप छान सुरुवात केलेली. त्यामुळं खरंच खूप छान वाचतात त्या. नक्कीच. नमस्ते. नयनामध्ये छान कॉन्फिडन्स निर्माण झाला आहे आणि एकच मिनिट. त्यांनी खूप घडवलं स्वतःला नयनाताईंनी. हो ना नयनाताई? हो, रेकीचे माझे व्हिडिओ असतील किंवा रेकीचे अनुभव मी शेअर केले ना तर खूप खूप वेळ लागेल शेअर करायला. रेकीचे अनुभव मी एक व्हिडिओ केला, मॅडमला दिली होती इंटरव्ह्यू. म्हणजे रेकीतून पण एवढे अनुभव आले ना, खूप म्हणजे खूप अनुभव आले. स्वतःला जर घडवायचं असेल तर रेकीला जॉईन व्हायलाच पाहिजे. खरं आहे. मला एक खूप म्हणजे सांगायचंय न मॅडमला सांगण्यासारखे अनुभव. की माझ्या मुलाचं मी त्या दिवशी कार्ड काढलेलं छोट्या मुलाचं, त्याचं स्वभाव आणि हे त्याला आपलं मी सांगितलं तुझा स्वभाव असा असा आहे हे ते. मला म्हणला तो इतका खदखदून हसायला लागला आणि मी अशी लिहित बसलेली दिसली कार्ड काढताना की मला म्हणतो खरंच तुला तुझ्या आई वडिलांनी अजून शिकवलं असतं तर कुठली तरी डिग्री घेऊनच फिरवली असती तू. खरंय बरं. खरंय म्हणायचं ताई. ऍक्च्युली आणि खरं आहे, वनिताताई हुशार आहेत हा. पण त्याला शिक्षण असताना तर तुम्ही कुठच्या कुठे गेला असतात. खूप छान. आताही एक कोणी माझं म्हणणार स्वप्न नाही की अजूनही आहात तुम्ही खूप बघा. नाही सक्सेसफुल आहात. नाही झालं माझं स्वप्न पूर्ण झालं अखेर असं मी मानते. मी जशी रेखेला जॉईन झाली आणि ग्रँड मास्टरची मला नावाला डिग्री मिळाली ना, तिथंच माझं सर्व मिळालं. मला मंजुश्री मॅडम कडून सगळं मिळालं. तिथंच मी धन्य झाले आणि समाधानी झाले. कोणी असे म्हणणार नाही 6वी शिकलेले आहेत तुम्ही म्हणून. आ कोणी म्हणणार नाही तुम्ही 6वी शिकलेत म्हणून. ग्रँड मास्टर. नाही, ग्रँड मास्टर आहेत. ग्रँड मास्टर. आता ग्रँड मास्टर आहेत हा. ना. एक ग्रँड एवढी मास्टर मोठी डिग्री मिळाली आहे त्यांना. अध्यात्मामध्ये तुम्ही गेलात पुढे.
तुम्हाला आपोआप ते इंट्युशन सगळ्या गोष्टी खूप छान प्रकारे येतात. आपल्या बीनाताईला मी नेहमी म्हणायची, त्यांची तेवढी प्रॅक्टिस नाही व्हायची. पण ना त्यांना नेहमी सांगायची काय ना, तुम्ही तुमचे कार्ड आणि इंट्युशन्सनीच वाचणार. आणि सेम तसंच एक कार्ड बाई परफेक्ट सांगते. अभ्यास नसेल कदाचित तेवढा, पण कार्ड मात्र एकदम परफेक्ट. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं पुढे जात असते. त्याची ती वेगवेगळी क्षमता असते. तुम्ही छान करता सगळेजण. प्रत्येक टॅरो रीडर घडणारा एकदम पॉवरफुलच घडला आहे. यासाठी मी ब्रह्मांडाचे धन्यवाद मानते. हो ना? कारण तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. तुम्ही विश्वास टाकला. तुम्ही ती मला ती संधी दिली. तुमच्या आयुष्यामध्ये कुठेतरी अ, स्थान घेण्याची ती संधी दिली ना तुम्ही मला. तुम्ही दिलीच नसती तर मग नसतं झालं हे. थँक यू, थँक यू, थँक यू ऑल ऑफ यू. कारण नीलम आणि सुषमा दोघी राहिल्या बोलायच्या.